नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्य सरकारने आरटीई संदर्भात जो नवीन नियम लागू केला होता, या नियमाच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवरती उत्तर देताना हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे, काय निर्णय दिलेला आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्य सरकारने राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय प्रवेशाबाबत केलेल्या नव्या सुधारणेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे। आता ही स्थगिती दिल्यामुळे काय बदल होऊ शकतो, त्यामुळे नवीन जे नियम आहेत ते तुर्तास लागू होणार नाहीये। यामध्ये आरटीई कायद्यातील सुधारणेसंबंधात फेब्रुवारी रोजी अधिसूचना राज्य सरकारने काढलेली होती आणि या विरोधात एका सामाजिक संस्थेने न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती। त्याचबरोबर मनसे नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा या नियमाला विरोध केला होता। कायद्यातील नवीन तरतुदीनुसार शाळांना दिलेल्या सवलतीमुळे सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणाला तडा जात असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे। शिक्षण हक्क कायद्यातील नव्या सुधारणेनुसार 1 किलोमीटरच्या जवळपास खाजगी व अनुदानित शाळांमध्ये दुर्बल घटकातील 25% विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची शक्ती असणार नाही। या निर्णयामुळे या कायद्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासण्यात आला होता। त्यामुळे खाजगी शाळा दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश देणारच नाही असा आरोप केला जात होता। सन 2024-25च्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रवेशाची मुदत ही 10 मे पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। पण सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या या नव्या नियमाला दिलेल्या स्थगितीमुळे कायद्यातील सुधारणा तुर्तास लागू होणार नाही। मित्रांनो, आरटीई संदर्भात माहिती जाणून घेत असताना राज्य सरकारने जे नवीन नियम सुरू केला होता त्या नियमाला तुर्तासपणे स्थगिती देण्यात आलेली आहे। म्हणजे आता या वर्षाला जे नवीन नियम शासनाने सुरू केले होते ते नियम लागू होणार नाही अशा संदर्भात सूचना उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत। परंतु आता एक लक्षात ठेवा, या संदर्भात शासन एक परिपत्रक काढेल। परिपत्रक काढल्यानंतर जी ऑनलाईन प्रक्रिया आहे त्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सर्व सिस्टम अपडेट होईल आणि त्यानंतर आपल्याला मागच्या वर्षासारखं प्रवेश घेता येणार आहे। त्यामुळे थोडी वाट बघावी लागणार आहे। आता ही जी मे पर्यंत जी डेट होती ती डेट सुद्धा वाढवली जाणार आहे, कारण एवढ्या कमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टी होणार नाही। परंतु पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची, उपयुक्त आणि फायद्याची असल्या कारणाने सदर माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करा, पालकांपर्यंत पोहोचवा, यासाठी सहकार्य करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।